श्री माननीय एन.डी. पोटभरे साहेब उपसरचिटणीस आपल्याला मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती. सर्व थोर महापुरुषांना आजच्या शुभ प्रसंगी प्रथम वंदन. आज उपस्थित मंचावरील संघटनेचे सर्व मान्यवर, समोर बसलेले बंधू आणि भगिनी, आज प्रथम संघटनेच्या 48व्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. बंधूंनो, आपल्याला वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं मनोगत ऐकायचं आहे. तत्पूर्वी मी थोडक्यात या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो. बंधूंनो, संघटना जर वाढवायची असेल तर पदाधिकाऱ्यांनी सभासदापर्यंत पोहोचणं हे अतिशय महत्त्वाची बाब आहे. आपण न पोहोचता कागदावर लिहून तात्काळ आपली एवढी मेंबरशिप असं समजून वरिष्ठाकडे पाठवून देऊ. एक लक्षात ठेवा, आज आपण जर प्रत्येक सभासदाकडे पण जर पोहोचलो तर ही जी दशा आहे, काही कमतरता आहे, ही निश्चितच त्यालाही वाटते की माझा पदाधिकारी या संघटनेचा पदाधिकारीपर्यंत माझ्यापर्यंत येतो, माझं सुखदुःख विचारतो, माझा प्रश्न विचारतो. हे अतिशय महत्वाची बाब आहे. याचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगतो. परळीला माझे सासरे थर्मल पॉवर स्टेशनला होते. पाटील साहेब तिथं होते. एक सभासद जोडण्यासाठी प्रत्येकाच्या घरी किंवा सतरंजीवर बसून एक सभासदासाठी ते कळम त्या पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये फिरत राहायचे. आणि पाटील साहेब यायचं म्हटलं की ते आज खरोखरच एक अभिमानाची बाब आहे. आम्हाला कळली, पण ती उशिरा कळली. मी हे तुम्हाला आवर्जून सांगतो की जर एक सभासद कळमला उस्मानाबादला जर असेल 150-200 किलोमीटरवर, तर मोटरसायकलवर अनेकदा साहेब त्या पारवे साहेबांचं, बऱ्याच लोकांचं ते नाव घेतात. पाटील साहेबांसोबत मोटरसायकलवर जाऊन एक सभासद जोडण्याचं काम ते केलं आहे. आपल्याकडे साधनं आहेत, सर्व गोष्टी आहेत, पण आपल्याकडे वेळ नाही. आपण वेळ काहीतरी कारण दाखवून आपला वेळ इतर ठिकाणी वाया घालतो. एक औरंगाबाद सारख्या ठिकाणी मला सांगा, मी सुरुवातीला ज्या वेळेला संघटनेमध्ये काम करू लागलो त्यावेळेला आपले संघटनेचे सरचिटणीस आदरणीय जारवंडे साहेब होते. तर ते जर मिटिंगला बसले CWCला, तर किमान त्यांच्यासमोर 2 ते 3 फाईलचे गट्टे असायचे. कागद बघा की प्रत्येकाने प्रश्न विचारले की तात्काळ त्याच्यावर ते कागद काढून ते पुरावा सांगायचे. आज घोडके साहेबांची तीच परिस्थिती आहे की ज्या वेळेला औरंगाबाद सारख्या ठिकाणी एका झाडाखाली बसून, मला वाटतं मस्के साहेब, घोडके साहेब, की कारण मला हे का सांगायचं आहे की तुम्ही या पद्धतीनं जर कामं केले तर संघटना आपली प्रचंड मोठ्या संख्येने वाढू शकते. पण आपण काय म्हणतो, ते आलं नाही मग मी कसं जायचं, मी आलं नाही मग ह्याने कसं जायचं. आणि एक लक्षात ठेवा, डिव्हिजन सर्कलच्या पदाधिकाऱ्याला अभ्यासच लागतो, त्याला अभ्यास वाचावंच लागतंय. पण आज आम्हाला आतापर्यंत आम्हाला अभ्यास नाही, आमचाच DA किंवा बेसिक किती हे अजून आम्हाला माहिती नाही, आम्ही पदाधिकारी म्हणून वावरतो. ही फार मोठी शोकांतिक आहे. तर मला एक सांगायचं बंधूंनो की खरोखरच मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन हे सामाजिक क्रांतीचा हत्यार आहे, हे अगोदर लक्षात ठेवा. त्याचं ब्रीदवाक्य आहे. आपण काहीतरी समाजाचं देणं आहोत. आपण आपली समाजाची काहीतरी बांधिलकी आहे. हमेशा जारवंडे साहेब प्रत्येक याच्यामध्ये सांगतात. मला सांगा, एक हे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, ह्याचा एक आपल्याला अनुभव घ्या. कुठेतरी आपलं डोकं शांत ठेवून हे कशा पद्धतीने काम करतात हे सर्कल डिव्हिजन झोनच्या पदाधिकारी लक्षात घेतलं पाहिजे. बंधूंनो, हे आम्ही लक्षात घेतलं नाही. आम्हाला वाटायचं पदाधिकारी आहेत तर चला, पण अभ्यासाचा गंधच नाही. हे कधी कळलं, आम्ही रिटायर व्हायच्या टायमाला आम्हाला कळले आताशी की आपण हे अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे, पण ती वेळ निघून जात असती. बंधू, तुम्हाला संघटन वाढवायचं असेल, जर तुम्हाला संघटनेचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला वाचावं लागेल. आज सतत लोक जारवंडे साहेब, पाटील साहेब, घोडके साहेब प्रत्येक गोष्ट आज रात्रंदिवस, सुट्टीचा एकही दिवस वाया घालवत नाही. एक AC रिटायर झाले होते औरंगाबादचे, मी त्या कार्यक्रमाला होतो. तर ते म्हणायचे, त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलं की मी शनिवार आणि रविवार एकदाही घरी नव्हतो. म्हणजे शनिवार रविवार आला की मी संघटनेच्या सभासद जोडण्यासाठी काम करायचो. मग पाटील साहेब असतील, जारवंडे साहेब असतील, घोडके साहेब असतील, सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. आज आपण किती वेळा रविवार आणि शनिवारी जातो. रविवार आला की किती किलो आणायची ह्याची यादी आपल्याकडे लागायची. कुठल्या पाहुण्याला बोलवतील, कुठं जायचं जेवायला, ह्याच्यावर आपण चालतो. म्हणून विचार करा, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता, स्वतःच्या कुटुंबाचं दुर्लक्ष करून आपल्या संघटना कशी भरभराटेल आज जे पाहायला मिळतंय ना आपल्याला. आज आपण जे सूटबुटात आहोत जे आहेत हे पूर्ण केंद्रीय पदाधिकाऱ्यांचं वैभव आहे. बंधूंनो, लक्षात ठेवा. म्हणून मला एक विनंती आहे की आजच्या वर्धापन दिनानिमित्त
डिव्हिजनचा पदाधिकारी असेल, सर्कलचा पदाधिकारी असेल, झोनचा पदाधिकारी असेल, हे अभ्यासू असला पाहिजे आणि त्याची भावना निर्माण झाली पाहिजे की मी ह्या सभासदापर्यंत पोहोचेल, माझे 10 सभासद आहेत तिथं 15 कशी होतील हे जोपासलं पाहिजे. निश्चितच संघटना वाढल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला या ठिकाणी मी ठामपणे सांगू इच्छितो. बंधूंनो, खरोखरच एकदा छोटासा अनुभव सांगतो आणि मी संपवणार आहे. नांदेडला एक कार्यक्रम होता आणि पाटील साहेबांचे सहकारी माझे सासरी वारले परळीला. साहेबांनी तिथला प्रोग्राम ऐकून म्हणजे अंत्यविधीला अगोदर होता. बंधूंनो, तिथून प्रोग्राम होता अंबाजोगाईला. सर्व सेवानिवृत्त लोकांचा कार्यक्रम त्या अंबाजोगाई ठेवला होता. साहेबांनी नांदेड हे करून अगोदर अंत्यविधी कार्यक्रम अटेंड केला. बघा सहानुभूती, त्यांचं सर्व कुटुंब एवढं येऊन गेलं की पाटील साहेब आमच्या वडिलांच्या अंत्यविधीला आले. त्यांना जवळजवळ मला वाटतं चार मुलं होते, सर्व कुटुंब फॅमिली. पण हे कशावर निर्माण होते? जोपर्यंत आपण एकमेकाच्या सुखदुःखात जाणार नाही, एकमेकांमध्ये आपण चांगल्या सकारात्मक चर्चा करणार नाही, तर बंधूंनो आजही लोक आजही बीड जिल्ह्यामध्ये त्या परिसरामध्ये पाटील साहेबांचं नाव घेतात. माझे सासरे एक्झिट इंजिनियर म्हणून रिटायर झाले, ते सुद्धा पाटील साहेबांना घाबरायचे, कारण इतका वेळ कसे काय देतात म्हणायचे ते. आजही बंधूंनो तसा प्रश्न आहे. तर मला हे सांगायचंय की जाणून साहेबांसारखे माणसं, घोडके साहेबांसारखे माणसं, पाटील साहेबांसारखे माणसं आपल्या संघटनेत बुद्धिजीवी, एवढं आपल्याला पूर्णपणे ज्ञानाचा आपल्याकडे मलिदा आहे, ह्याचा आपण प्रत्येक सभासद पदाधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे आणि निश्चितच संघटना वाढल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो. बंधूंनो, वेळेचं भान ठेवतो, पण एक जाता सांगतो, खरोखरच पाटील साहेबांचं कार्य हे खरोखर डोळ्यात आसू आणण्यासारखं आहे. कारण त्यांनी एक सभासद पर्यंत जाऊन त्यावेळेला तो बसणं पण केलेलं आहे. हे नवीन काही लोकांना वाटणार सुद्धा नाही, पण माझे सासरे मला सांगायचे की पाटील साहेब आले, जयेश साहेब आले की खरोखरच आज बस जी सापडेल त्या बसला जाऊन कुठं सभासद आहे तिथपर्यंत पोहोचायचे आणि एक सभासद जोडलेला आहे. बंधूंनो, खरोखरच आम्हालाही कळलं, आम्हालाही वाटायचं, पण आता आमची वेळ निघून गेलेली आहे, आम्ही रिटायरमेंटच्या टायमाला आलेलो आहोत. पण या पद्धतीने जर आपण शिस्तीत चाललो, या पद्धतीने आपण संघटनेचं काम करू लागलो, तर खरोखरच आपली संघटना नंबर 1 ला राहिल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी मी ठामपणे सांगतो. पुन्हा एकदा मी माझे लांबत चाललेलं मनोगत या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय भारत. यानंतर श्री माननीय मिलिंद खंडारे साहेब, उपसरचिटणीस महानिर्मिती, आपल्याला मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती करतो. भारतीय जनकल्याणासाठी ज्या ज्या महामानवांनी आपलं जीवन समर्पित केलं त्या सर्व महामानवांना युक्तिवाद अभिवादन करतो. आदरणीय विचारमंच, 48व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्व महाराष्ट्रातून आलेले, कानाकोपऱ्यातून आलेले सगळे पदाधिकारी व सभासद यांना शुभेच्छा देतो. आपलं तेव्हापासून बरेच वक्ते बोलून गेले, फार छान छान बोलले. मला तर एवढं काही चांगलं भाषण करता येत नाही, पण समर्पित आपण खूप बोलतो आहे. पण मला एक प्रश्न असा विचार वाटते की आपण इथं बसलेले फक्त जेवढे लोक आहेत, आपलं पगार वाढ निधी आपल्या हिश्श्यावर जी आलेली आहे ते प्रामाणिकपणे आपण दिलेली आहे का? आणि जे तुमच्या हिश्श्यावर आली 5,000, 3,000, 2,000 खरोखर तेवढी आपण दिलेली आहे का? दुसरं, आपल्या प्रत्येक शाखा, म्हणजे मी निर्मितीबद्दल बोलतो, किंवा प्रत्येक शाखामध्ये आपण प्रामाणिकपणे जे पैसे जमा केले ते केंद्रीय कार्यकारिणीकडे आपण वर्ग केलेले आहेत का? आपण बोलताना, भाषण करताना खूप चांगले भाषण करतो, खूप चांगलं बोलतो, पण वास्तविकता काय आहे की आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पाटील साहेब मला नेहमी फोन करतात, विचारतात याचं काय झालं, त्याचं काय झालं, आणि मला बऱ्याच वेळेस त्यांना उत्तर देत नसतो. मला काय बोलू हे कळत नाही, कारण की त्यांचा फोन आला की पहिलं शरीरामध्ये थोडा थरकाप होतोय. माझी बायको म्हणते की तुम्ही तुमच्या वडिलाला एवढे घाबरत नव्हते तेवढे पाटील साहेबाला. आणि खरी गोष्ट आहे, एकदम खरी गोष्ट आहे. आणि मी खरोखर सांगतो, मी कोणालाच घाबरत नाही, पण पाटील साहेब असे आहेत की मी त्यांना घाबरतो, कारण की त्यांचं जे समर्पित आहे या संघटनेसाठी, जे समर्पित त्यांनी, म्हणजे रंगाडी साहेबांनी एक छोटंसं बीज पेरलं आणि त्या बीजाला खरोखर पाणी देऊन, खत पाणी देऊन एवढा मोठा वृक्ष तयार केला आणि आम्हाला एवढी चांगली सावली दिली आहे बसण्याकरता. हे ओनली फॉर पाटील साहेब. आणि त्यांच्या या कार्यामध्ये खूप सारा सहभाग गारुडे साहेबांचा आहे. त्यांचा जे म्हणजे आपले विधी सल्लागार आहे, त्यांचा जो अभ्यास खूप दांडगा अभ्यास आहे. त्यांच्या अभ्यासासमोर आम्ही नतमस्तक आहे. मी नेहमी केव्हा पण आम्ही जेव्हा चर्चा होतो तर साहेबांचं खूप नाव निघत राहते. त्यासोबत जेवढेही आपले
मंचावर उपस्थित जे आमचे अध्यक्ष आहे, सचिव आहे, यांचंही खूप मोठं योगदान आहे आणि आपला तुम्हा सगळ्यांचं योगदान आहे. त्या योगदानाशिवाय एवढं मोठं आपली संघटन मोठं होऊ शकत नाही. परंतु मी एक छोटंसं उदाहरण देतो. 8-8.5 वर्षा पहिले माझ्या भावाच्या मुलीचं लग्न होतं. साहेबांना मी इन्व्हाइट केलं आणि त्या लग्नाचे जे माझे समधी आहे, युवाई आहे माझे, ते SC STचे झोनल अध्यक्ष होते रेल्वेमध्ये. मग पाटील साहेबांना मी म्हटलं, पाटील साहेब म्हणे, अरे मी यांना ओळखतो म्हणे, मी यांच्याकडे खूप वेळ जाऊन आलो, हे काही ऐकत नाही, हे काही आपल्या स्वतंत्र मजदूर युनियनशी संलग्नाची संघटना आपल्याला रेल्वेमध्ये जे म्हणजे कार्यरत करायची होती त्याच्यासाठी साहेबांचं काम चालू होतं. मी म्हटलं साहेब, मी त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केले. मग मी पण त्यांच्या मागं लागलो वगैरे, ते रिटायर झाले, हे ते पण साहेबांनी तो पिछा काही सोडला नाही आणि मी पण त्यांच्या मागे जे काही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करत होतो. साहेबांनी 8.5-9 वर्ष त्या माणसा पिछा सोडला नाही. त्याचं फलित असं झालं की आज त्या झोनमध्ये, रेल्वे भुसावळ झोनमध्ये त्यांनी 900 मेंबर बनवले आणि एका वर्षामध्ये 900 मेंबर आणि म्हणजे साहेबांनी ते जिद्द सोडली नाही. म्हणजे काय म्हणतो आपण की या वयामध्ये मी समर्पित कार्यकर्ता कसा असावा, तर पाटील साहेबासारखा असावा. म्हणजे आम्ही बोलतोय की बोलण्यामध्ये तर आम्ही एवढे एक्सपर्ट आहे की काही बोलू विचारूच नका, पण आम्ही कृतीमध्ये खरोखर आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आम्ही खरोखर वेळ देतो का? संवाद सगळ्या संघटना वाढवण्यासाठी सगळ्यात मोठा संवादच गरजेचा आहे. आपसामध्ये बोलणं, एकामेकाशी बोलणं, प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलणं. तुम्ही जर संवादच नाही करसाल, तुम्ही जर विचारसाल नाही की कोणाशी बोलसालच नाही, तर तुमचं ते कार्य वाढणार नाही आणि तुमची जी छबी आहे, ओळख आहे, ती पण धीरे धीरे पुस्तकात म्हणजे ती खतम होत जाणार. तर त्याकरता आपला संवाद असणं गरजेचं आहे. संसाधने नव्हते, साधन नव्हते, तरी समर्पित असल्यामुळे साहेबांनी एवढं मोठं हे सगळं कार्य उभं केलेलं आहे आणि आपण पण प्रामाणिकपणे महानिर्मितीची जी कंडिशन जी पाहिजे मेंबरशिपची ती नाही आहे. त्याबद्दल मी म्हणजे खरोखर माझ्याकडे शब्द नाही, पण प्रयत्न पूर्ण करेल. आणि तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, मला जे केंद्रीय उपसरचिटणीस बनवलं आहे, गेल्या 3 वर्षापासून माझ्याकडे जेवढे काम होतात मी तेवढे काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि एकदम प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. फक्त शो ऑफ मी करत नाही आणि पुढेही करणार नाही. फक्त काम करेल आणि तुम्ही दिलेल्या आदेशाचं पालन करेल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. यानंतर माननीय दयानंद हाडके मुख्य संघटक आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ज्या महामानवाने महापुरुषांनी, महिलांनी बहुजनांच्या उद्धारासाठी कार्य केले, त्या सर्व महापुरुषांना, महामानवांना, महिलांना सर्वप्रथम वंदन करतो. मित्रांनो, आपण दुसऱ्या सत्रामध्ये आलो. पहिल्या सत्रामध्ये फार चांगली चर्चा झाली, आनंदही झाला, कारण आपला कार्यकर्ता तयार आहे अशी एक जाणीव आम्हा सर्वांमध्ये निर्माण झाली असं म्हणायला काही हरकत नाही. फक्त जसं आता आमचे मित्र खंडारे सरांनी म्हटलं, जसे बोलले तसे ते कृतीत उतरले पाहिजे. कृती अतिशय महत्वाची आहे. जर कोणतंही कार्य कृतीतून उतरलं नाही तर त्या कार्याला काहीही महत्व नाही, ते कार्य शून्य होऊन जातं. मित्रांनो, आपल्या संघटनेची स्थापना 29 मार्च 1978 ट्रेड युनियन ऍक्ट अंतर्गत झाली. आज 48 वर्ष पूर्ण झाली. हे 48 वर्ष कसे असतील? आज 48 वर्षानंतर आपण कोणत्या अवस्थेत आहोत? मध्यंतरी 6 जून 2005 वीज मंडळाचे विभाजन झाले. आपण 3 कंपन्यांमध्ये विभागल्या गेलो. आपण सर्व लोक आरक्षणाचे प्रोडक्ट असल्यासारखे आहोत. या देशातला जोही SC ST DTNT SBC आणि OBC आहे, जे शासकीय कर्मचारी आहेत, ते सगळे आरक्षणाचे प्रोडक्ट आहेत. मग हे आपल्याला कोणत्या माध्यमातून मिळालं? ज्या माध्यमातून आपल्याला हे प्रतिनिधित्व मिळालं त्यांच्या प्रती आपलं उत्तरदायित्व काय आहे? ही गोष्ट जी आहे ही स्वतः तपासून पाहण्याची आहे. मी म्हणतोय, मी स्वतः तपासलं पाहिजे. तुम्ही ऐकताय, तुम्ही सुद्धा स्वतः तपासून पाहिलं पाहिजे. कारण आपण ती व्यवस्था उपलब्ध आहे, तुमच्या प्रतिनिधित्वाची व्यवस्था उपलब्ध आहे म्हणून इथे आहोत. जर ती व्यवस्था उपलब्ध नसती तर
आपण या ऑर्गनायझेशनमध्ये, या ऑर्गनायझेशनच्या संघटनेमध्ये आज या चांगल्या सुस्थितीत अवस्थेत आपले टुमदार घरं, बरोबर आहे की नाही, चारचाकी गाड्या एवढ्या चांगल्या अवस्थेमध्ये असतो काय? नसतो. मग आपलं त्यांच्याप्रती देणं आहे ना, आपण त्यांचं प्रतिनिधित्वच करतो. मी शेड्यूल कास्टचा आहे, मी शेड्यूल कास्टचं प्रतिनिधित्व करतो, कोणी ओबीसी असेल तो ओबीसीचं प्रतिनिधित्व करतो. तर मग आपलं देणं आहे त्या समाजाप्रती. देणं आहे म्हणजे नेमकं काय? ज्या विचारांनी आपल्याला इथपर्यंत आणलं, ज्या विचारांनी तुम्हाला मला मोठं केलं, ज्या विचारांनी मला या स्थितीत आणलं, तो विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. मग या ऑर्गनायझेशन मध्ये रुजू झालेला SC, ST, DT, MT, SBC, OBC आपल्याला स्कोप किती आहे? 85%. आपण किती वाढू शकतो? 85%. मात्र जर आता जी आकडेवारी आली त्या आकडेवारीनुसार महावितरणमध्ये आपण 10% पण नाही. मग आपल्याला स्कोप भरपूर असताना सुद्धा आपण काम करत नाही का? आपण लोकांपर्यंत पोहोचत नाही का? मग पोहोचतो तर आपल्याला कोणत्या अडचणी येतात, त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण काय काय करतो, या सर्व गोष्टींचं मित्रांनो नक्कीच विश्लेषण व्हायला पाहिजे. आम्ही सर्वांनी ते करायला पाहिजे. मित्रांनो, पुढील 2 वर्षात आपण संघटनेचा 50वा वर्धापन दिवस साजरा करू. सुवर्ण महोत्सवी वर्ष असते. मग या 2 वर्षामध्ये अशी काही आपल्याला एक कार्यकर्ता म्हणून, एक पदाधिकारी म्हणून अशी काही एक टाइम टेबल काही करता येईल का, ज्यामुळे नाही मी माझ्या संघटनेला या ऑर्गनायझेशन मध्ये 1 नंबरवर आणल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, जे युनियन रजिस्ट्रेशन झालं त्या युनियन रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला असं आढळतं की 8,313 लोकांनी रजिस्ट्रेशन केलंच नाही. तसं पाहतो म्हटलं तर 2 नंबरवर रजिस्ट्रेशन न केलेले लोक आहेत. मग 8,313 लोकांना शोधण्याची जबाबदारी कुणाची? आपली आहे. आपल्याला शोधावं लागेल. त्यातले 4,300 लोक वेतन श्रेणी 4चे आहेत, वेतन श्रेणी 1चे, 2चे, वेतन श्रेणी 3चे 2,300 लोक आहेत. मग यांना शोधून कोण काढणार? त्यांचं युनियन रजिस्ट्रेशन आजही होऊ शकतं. जर समजा हे 8,000 तुमच्या हाताला जर काही लोक लागले तर तुमचं स्थान काय असेल? कामगार कायद्यावर समोर बोलल्या जाणार आहे. 20% प्रतिनिधित्व असल्याशिवाय तुम्हाला कुणीही विचारणार नाही. मग एवढ्या सगळ्या साधनं आपल्याला जवळ उपलब्ध असताना त्याचा काय उपयोग? आपण जर पराभूत होतो सुद्धा. म्हणून मित्रांनो, तुम्हाला या निमित्ताने मी विनंती करेन की तुम्ही जिथे जिथे कार्य करता, नव्याने आलेले विद्युत सहाय्यक आहे, मॅक्झिमम माझं असं निरीक्षण आहे की मॅक्झिमम त्या लोकांचे रजिस्ट्रेशन झालेले नाही. विद्युत सहाय्यक ते नव्याने रुजू झाले महावितरणमध्ये, त्यांचे रजिस्ट्रेशन झालेले नाही आहे. ते कन्फ्युजिंग माइंडमध्ये आहेत. त्यांनी बऱ्याच लोकांना थांबवून ठेवलेलं आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचा. त्यांना संघटना समजून सांगा. संघटना काय असते हेच त्यांना विस्तृत समजून सांगा. संघटना काय असतं? संघटना विचार आहे. बरोबर? तुम्हाला आम्हाला मोठं विचाराने केलं. आम्ही जो विचार स्वीकारला त्या विचार स्वीकारल्यामुळे आपण मोठे झालो. हा विचार फुलेशाहू आंबेडकरांचा विचार जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवा. न्याय, समता, बंधुत्व स्वीकारणारा जो विचार आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवा. मित्रांनो, आज सकाळची गोष्ट आहे. आपण बरेचदा भेदभाव या गोष्टी करतो, डिस्क्रिमिनेशन. माझे मित्र उत्तम थूल सोबत होते. आमच्या महावितरणमध्ये एक लाईन स्टाफ नावाचं एक वादळ आहे. लाईन स्टाफ असोसिएशन, याच्यातही पुन्हा दुसरी संघटना, त्यांच्यात क्रांतिकारी लाईन स्टाफ सेना वगैरे अशा आल्या. तर एक त्यांच्यातला एक नेता भेटला सकाळी. त्याला विचार असं चर्चा सुरू असताना तर हा विषय निघाला आणि असंच झालं की म्हणजे आपल्या इकडे भेदभाव वगैरे फार असतो.
भेदभाव असतो तर मी त्याला प्रश्न केला, जर भेदभाव आहे तर मी लाईन स्टाफ आहे असं म्हणणं ही टेम्पररी आयडेंटिटी आहे. मी लाईन स्टाफ आहे, मी ऑपरेटर आहे, मी इंजिनियर आहे, ही टेम्पररी आयडेंटिटी आहे. नोकरीला लागलो सेवानिवृत्त, नोकरीला लागलो त्याच्या अगोदर अभियंता नव्हतो, त्याच्या अगोदर लाईन स्टाफ नव्हतो, त्याच्या अगोदर क्लरिकल नव्हतो, काहीच नव्हतं. सेवानिवृत्त झालो त्याच्यानंतर हे पूर्ण संपलं, शून्य आहे. ही टेम्पररी आयडेंटिटी जी आहे ही आयडेंटिटी घेऊन तुम्ही का बरं फिरता? ही तुमची टेम्पररी आयडेंटिटी आहे. उद्या इंटरनल नोटिफिकेशन किंवा काही आलं तर तुमची आयडेंटिटी बदलून जाते. तुमचं ज्या संघटनेसाठी याच्या विचारासाठी तुम्ही भांडताय, हे करताय ते करताय, ते लगेच तुम्हाला सोडून द्यावं लागतं. मग तुम्ही त्या आयडेंटिटीसाठी एवढा का आग्रह करता? हे डिस्क्रिमिनेशन नाही का? असा प्रश्न केल्याबरोबर त्यांनी मान खाली घातली, गाडीला सेल्फ मारला आणि पळाला. म्हणून मित्रांनो, आपल्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन हे एकमेव असं संघटन आहे जे सर्वसमावेशक आहे. 85% एंट्री आहे, सर्व डेझिग्नेशनला एंट्री आहे. म्हणून या संघटना वाढीसाठी आपण या वर्धापन दिवसाच्या निमित्तानं शपथ घेऊया आणि 50वा जेव्हा सुवर्ण महोत्सवी वर्ष संपन्न होईल त्यावेळेस आपण या ऑर्गनायझेशनमध्ये एक नंबरवरच राहूया असं आपण स्वतः सगळेजण ठरवून घेऊ. मित्रांनो, आपण हे ठरवलं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे. आणि मी जसं मगाशी म्हटलं की नाही, ते तुम्ही एकदा करा. तुमच्या भागामध्ये जेवढे विद्युत सहाय्यक आहेत त्या विद्युत सहाय्यकांना भेटा आणि त्यांना युनियन रजिस्ट्रेशनसाठी आग्रह करा. मित्रांनो, हा कार्यक्रम संपन्न होत असताना आर्यू रंगारी साहेबांची आठवण झाल्याची राहत नाही. मित्रांनो, साहेबांनी आजच्या आपल्या जो प्रकाशित केला आपण श्रमिक ऊर्जा श्रमिक, त्याच्यामध्ये त्यांच्या नावाने तुम ना होते तो हम ना होते. रंगारी साहेबां म्हणजे मी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मुंबईला वगैरे आंदोलन व्हायचे त्यावेळेस जेव्हा जात होतो, सगळ्यांच्या मागे मागे राहत होतो, तेव्हा मी त्यांना पाहिलं, खूप समोरून पाहिलं, खूप बारीक निरीक्षण केलं त्या माणसाचं. समर्पण म्हणजे आर्यू रंगारी साहेब. त्यांनी मित्रांनो कार्यकर्त्याची परिभाषा दिलेली आहे. कार्यकर्ता कसा असावा मी नेहमी वाचून दाखवतो, पण आज वाचणार नाही. आणि तुम्हाला मी सांगेन की आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता जो आहे हे त्यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या बॅक पेजवर कार्यकर्ता कसा असावा याबद्दल त्यांनी जे एक लांबलचक परिभाषा दिली आहे ते आपण सर्वजण वाचाल अशी अपेक्षा करतो आणि स्वतःच्या कृतीमध्ये सुद्धा उतरवाल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. कार्याध्यक्ष मान्य सूर्यकांत जनबंधू साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व महामानवांच्या क्रांतिकारी विचारांना सर्वप्रथम अभिवादन. आजच्या या संघटनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय घोटे साहेब, विचारमंचावर उपस्थित माझे सर्व मार्गदर्शक आणि माझ्या समोर बसलेले संघटनेचे सर्व शिलेदार. आता आपण दुसऱ्या सत्रामध्ये आहोत. पहिल्या सत्रामध्ये जो आपला कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप छान विश्लेषण केलेलं आहे आणि आपली संघटना कशी भविष्यामध्ये वाढेल त्याबाबत त्यांचा मानस जो आहे हा बोलून दाखवलेला आहे. आपण जी सकाळी जी चित्रफीत पाहिली ते या चित्रफितीमधून आपल्याला असं जाणवलं असेल की जो बदल झालेला आहे, ह्या 48 वर्षाचा जो प्रवास या संघटनेने केलेला आहे, हा प्रवास हा मला असं वाटतं की हा साधा प्रवास नव्हता. आपली जी वरिष्ठ आहेत, आपल्या संघटनेच्या आधीचे जे पदाधिकारी आहेत, त्यातील काही पदाधिकारी आपल्यामध्ये नाही सुद्धा जे आहेत, त्यांनी प्रचंड कष्टाने आणि मेहनतीने ही संघटना घडवली आहे आणि त्याचाच परिपाक असा आहे की आज आपण आज एका चांगल्या सुस्थितीमध्ये आहोत. त्याही काळामध्ये प्रॉब्लेम्स होते, भरपूर प्रॉब्लेम्स होते. त्या संकटांवर मात करून आपण आज इथवर आलेलो आहोत. त्या काळातही साधन संसाधनाची कमतरता होती, तरीही आपण आज एका चांगल्या अवस्थेमध्ये आहोत.
आज परिस्थिती बदलली आहे. आजही आपल्याकडे सर्व आहे, वेळ आहे, पैसा आहे, बुद्धी आहे आणि समर्पण ही एक जी बाब आहे ही कुठेतरी मला असं वाटते की याचीच कुठेतरी कमतरता आहे. त्याच्यामुळे आपण काहीशी आपल्याला पिछेहाट आपण जे म्हणतो संघटनेची ते होताना आपल्याला दिसत आहे. आता समर्पण कसं आणायचं हा एक मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं की पाटील साहेब जेव्हा मागे लागतात तेव्हा ते काम होऊन जातं, म्हणजे एकदम पीकवर ते काम जातं आणि कोणी त्याचा पाठपुरावा केला नाही, फॉलोअप केला नाही तर ते काम कुठेतरी मागं पडतं. तर कार्यकर्त्यांमध्ये समर्पणाची भावना कशी निर्माण करावी हाही एक मोठा म्हणजे संशोधनाचा विषय आहे असं मला वाटतं. महापुरुषांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांनी जे खस्ता खाल्लेले आहे ही गोष्ट आपण ही लक्षात ठेवली पाहिजे की यांच्या त्यागामुळे आपण आज इथपर्यंत आलेलो आहोत. आपण ज्या सुस्थितीमध्ये आहोत ते या महामानवाच्या कार्यामुळे, त्यागामुळे आपण आज इथपर्यंत आलेलो आहोत. आणि आजही ज्या गोष्टीचा या महामानवांना त्रास झाला त्या गोष्टी आजही इथेही म्हणजे अस्तित्वात आहेत. त्या काही संपल्या असं म्हणण्याचं काही कारण नाही. आणि आजही फार मोठी आव्हानं आपल्या समोर आहेत. प्रायव्हेटायझेशनचं एक मोठं संकट एक आपल्या समोर आहे. प्रायव्हेटायझेशनच्या पाठोपाठ जे काही रिझर्वेशन जे आपल्याला संविधानाने देऊ केलेलं आहे हे संविधानावर सुद्धा घाल्या घालण्याचं काम आज व्यवस्थेकडून मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आपल्याला जे मिळालेलं आहे आता हे पुढच्या काळामध्ये राहील की नाही हा प्रश्न खरं म्हणजे आज आपल्या समोर आहे आणि त्यासाठी खरं म्हणजे आपल्याला आता कार्य करण्याची गरज आहे. तर मला असं वाटतं की जर आपण या लोकांचा संघर्ष आपल्या डोळ्यासमोर आणला, जे कोणी म्हणतात की मला वेळ नाही आज संघटनेसाठी असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांनी फक्त एवढाच विचार करावा की ह्या लोकांनी जर म्हटलं असतं, या महामानवांनी जर म्हटलं असतं की आम्हाला वेळ नाही तर मी आज आपण या ठिकाणी आज बसू शकलेलो नसतो. तर ही जी एक भावना आहे, ही एक जाणीव आहे, सातत्याने मला असं वाटतं की आपण आपल्या मनामध्ये कुठेतरी आपल्या कोपऱ्यामध्ये, मनाच्या कोपऱ्यात हे सातत्याने ही म्हणजे तेवट ठेवली पाहिजे, जागरूक ठेवली पाहिजे. तर त्या माध्यमातून आपल्याला मला जी म्हणतो जी काही प्रेरणा जी म्हणतो आपल्याला प्रेरणेची फार गरज आहे. आपण जे काही प्रेरणा मिसिंग जे काही आपण म्हणतो तर ह्या महामानवाचा त्याग जर आपल्या समोर आला तर निश्चितच मला असं वाटतं की आपल्याला संघटनेसाठी वेळ सुद्धा मिळेल, बुद्धी आणि पैशाची आपल्याकडे काहीही कमतरता नाहीये. तर पुढच्या काळामध्ये जर आपण या म्हणजे गोष्टी आपण घेऊन जर समोर गेलो तर निश्चित मला असं वाटतं की हे जे वैभव आहे हे वैभव आपण टिकवून ठेवण्यात सुद्धा यशस्वी होऊ आणि याहूनही अधिक आपण पुढे संघटना पुढे नेण्यामध्ये मला असं वाटतं की आपण यशस्वी होणार आहोत. आपल्याकडे सर्व साधनं आहेत, संसाधने आहेत, समर्पणाची भाव या महामानवाने दिलेल्या विचारांचा फार मोठा ठेवा आपल्याकडे आहे आणि त्याचा जर आपण उपयोग केला तर मला असं वाटतं की आपण पुढच्या काळामध्ये निश्चित या ऊर्जा क्षेत्रामध्ये क्रमांक 1 ची संघटना म्हणून नावारूपास येऊ असा मला विश्वास वाटतो. त्या दृष्टीने सर्व कार्य कराल अशी मी अपेक्षा आजच्या या प्रसंगी इथे व्यक्त करतो आणि आपल्या आजच्या या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला पुन्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद. संघटनेचे सरचिटणीस माननीय संजय मोरे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तमाम बहुजनांच्या आदर्शांना सर्वप्रथम वंदन करतो. विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या 48व्या वर्धापन दिनाच्या दिवशी उपस्थित असलेले माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 1978ला महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची स्थापना झाली. आदरणीय JS पाटील साहेबांनी मागे 2 दिवसाचा केडर कॅम्प आपण नागपुरातच घेतला होता आणि त्यावेळेस संघटनेचा इतिहास त्यांनी या ठिकाणी सांगितला होता. आम्हा सगळ्यांना तोपर्यंत असं वाटायचं की महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची स्थापना आदरणीय पाटील साहेबांनी आणि आदरणीय आरिव रंगारी साहेबांनी केली. पण त्या दिवशी सरांनी मार्गदर्शन करताना सांगितलं होतं की स्थापना त्यावेळेसचे जे आपले मागासवर्गीय प्रवर्गातली सगळी मंडळी होती आणि त्या काळात अगदी खुलेपणानं
छूत अछूत असा आपल्यासोबत तो काळ होता. आणि आपली सगळी मंडळी एक तर लेफ्टिस्ट चळवळीत काम करायची, एक तर राईटिस्ट चळवळीत काम करायची. फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा असं काही नेतृत्व नव्हतं. त्या काळात त्या सगळ्या मंडळींनी स्थापना केली. पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेला चांगले दिवस, राईट डिरेक्शन, योग्य मार्गदर्शन आदरणीय आर.यू. रंगारी साहेब आणि आदरणीय जे.एस. पाटील साहेब आणि त्यावेळेसचे जे पाटील सरांचे सहकारी होते त्या सगळ्या मंडळींनी 1989ला पाटील साहेब पहिल्यांदा जनरल सेक्रेटरी झाले संघटनेचे. आणि मग तेव्हापासून महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचं आदरणीय पाटील साहेबांसोबत मी खूप फिरलोय. तर पाटील साहेबांना मी बऱ्याच वेळा प्रश्न करत राहायचो सातत्याने कार्यकर्ता म्हणून. मला असं जाणून घ्यायची उत्सुकता असायची. आणि मग पाटील साहेब ते त्यांचे अनुभव कथन करताना सांगायचे की मी नागपूरवरून किंवा नाशिकवरून नागपूर ते परळी लाल डब्बा जे आता लालपरी म्हणून आपण एसटी म्हणतो, आता तरी खूप चांगल्या अवस्थेत एसटी आहे, त्या काळात कशी असेल. आणि जुजबी पैसे असायचे, एक शबनम बॅग असायची आणि घरातून निघायचो. आणि एक एक माणूस आपल्या समाजाचा किंवा जो बहुजन समाजातला माणूस आहे त्याला पकडून आदरणीय पाटील साहेब कन्व्हिन्स करायचे, त्यांच्या घरी राहायचे. म्हणजे हॉटेललाही पैसा नव्हता मित्रांनो. म्हणजे हॉटेलमध्ये राहणे इथपर्यंत पण ऐपत नव्हती. पण आदरणीय पाटील साहेब आणि आदरणीय आर.यू. रंगारी साहेब यांनी प्रचंड मेहनतीनं ही संघटना उभारली. आणि मला वाटतं म्हणजे खरंच चालले मित्रांनो, सरांना आज बघितलं तर ते आपल्या तरुणांना पण लाजवतील अशी त्यांच्या ऍक्टिव्हिटीज आहेत सगळ्या. मिलिंद खंडारे जे बोलले नाही सर, तुम्ही आमचे आदर्श आहेत, तुम्ही काय वाईट करणार आहे. तर ऍक्टिव्हिटीज सरांच्या अशा असतात, जसं खंडारे बोलले ना, फोन आला का मलाही दडकीवर. म्हणजे हा आदरयुक्त, हा रिस्पेक्ट. त्यांच्या समर्पणाच्या पुढे आम्ही खूप चिल्लर आणि थिल्लर आहोत. आम्ही स्वार्थी माणसं आहोत. मी बायकोला रविवार देतो, शनिवार देतो. त्याचं कारण असं आहे की सर नेहमी आम्हाला प्रमुख कार्यकर्ता म्हणून सातत्याने बोलत असतात. आम्ही ऐकून त्यांचं सांगण्याचं तात्पर्य चांगलंच आहे. तुम्ही फिरलात तर संघटन वाढणार आहे. तर मित्रांनो, तो जो काळ होता तो प्रचंड कठीण काळ होता. आणि छूत अछूत हा प्रकार जो आता तुम्हाला इनडायरेक्टली अनटचेबिलिटी आहे. आता तर सगळ्या लोकांनी तुम्हाला स्वीकारलंय. आणि स्वीकारल्याशिवाय तुम्हाला असं वाटतं की हा आपलाच माणूस आहे. मगाशी नानवरे साहेबांनी दुपारी अनुभव सांगितला की रोज जो माणूस त्यांच्यासोबत मित्र म्हणून राहतो, खातो पितो आणि तोच माणूस त्याला जात कळली तर आजही आमची अशीच अवस्था आहे. तुम्ही खूप काही जास्त असं डोक्यात हवा भरून घेऊ नका. तुम्ही हुशार आहात, तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही स्वाभिमानी माणसं आहात, म्हणून तुमचे ते रिस्पेक्ट करतात. त्यांना माहिती आहे हा माणूस महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेमध्ये काम करतो, हा आत्मसन्मानी माणूस आहे, हा अपमान सहन करणार नाही, याच्यासोबत आपण पंगत घ्यायचा. ही ओळख महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने केली. मग पाटील सरांसोबत जे जे काम करणारे शिलेदार होते, प्रामाणिक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे, मुझे ईमानदार लोगों की जरूरत आहे आणि चारित्र्यवान लोकांची गरज आहे. ज्ञानाची भर कमी असेल तर मी ती भरून काढेल. मग आदरणीय पाटील साहेबांसोबत, रंगारी साहेबांसोबत कोण माणसं जसे जुळले. तिथे संघटन आज 48 वर्षात पदार्पण करत असताना या प्रचंड भव्य दिव्य हॉलमध्ये आपण हा कार्यक्रम साजरा करतोय. एक काळ असा होता की आम्ही बुद्ध विहारात मिटिंग घ्यायचो, बगीच्यात मिटिंग घ्यायचो, आम्हाला बसायला जागा नव्हती. मी तो काळ अनुभवलेला आहे 1996चा. पैसाच नव्हता ना. आज आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की एक छोटासा कार्यक्रम घ्यायचा. डोंबिवलीला एक 15 दिवसापूर्वी मी म्हटलं नवीन सर म्हणजे नवीन सभासद आलेले आहेत आणि आपल्याला त्यांचा सत्कार सोहळा घ्यायचा आहे. एसी हॉटेल होतं मित्रांनो, एसी हॉटेल.
हे मागासवर्गीय संघटनेचं हे देणं आहे. म्हणजे प्रामाणिक लीडर्स घडवणं. मागासवर्गीय संघटन म्हणजे काय कमी वाटतं तुम्हाला? मागासवर्गीय संघटन हे नेतृत्व घडवण्याचं एक मोठं विद्यापीठ आहे मित्रांनो. नेतृत्व घडवण्याचं विद्यापीठ आहे. मी पण मागासवर्गीय संघटनेचं प्रॉडक्ट आहे. आमचे आदर्श कोण होते? आमचे आदर्श आदरणीय जारोंडे सर होते. मी जेव्हा जॉईन केलं 2096ला 94ला त्यावेळेस जारोंडे सर मला वाटतं जनरल सेक्रेटरी असतील. त्यावेळेस जारोंडे सरांच्या सातत्यात संपर्कात माननीय एस के हनवदे साहेबांनी सातत्याने एक मुलासारखं मार्गदर्शन केलं. आदरणीय घोडके साहेबांनी मला कल्याणच्या एका परिमंडळाच्या कार्यक्रमात बघितलं. मला अत्यंत प्रेमाने त्यांनी जवळून हात फिरून मला विचारपूस केली. आदरणीय पाटील साहेबांनी मला मोटिवेट करून काम करून घेण्याची त्यांची एक शैली वेगळी आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की मागासवर्गीय संघटन हे नेतृत्व घडवण्याची एक मोठं विद्यापीठ आहे. तुम्ही नेतृत्व घडवू शकतात मित्रांनो. आणि इथे ज्या हॉलमध्ये बसले आहेत ना ते मागासवर्गीय संघटनेशी प्रामाणिक माणसं सगळी बसली आहेत. आणि आपल्या ज्या महावितरणमध्ये, महापारेषणमध्ये, महानिर्मितीमध्ये जे जे बॅकवर्ड क्लास समाजातली लोक आहेत आणि इतर संघटनेत काम करतात ते सामाजिक ऐसान परामोश लोक आहेत. पण आता तुम्हाला त्यांना हेट करून चालणार नाही. तुम्हाला अगदी दूर करून चालणार नाही. तुम्हाला सांगावं लागेल की महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन काय काम करतं आणि आमचं काय आहे. आता महानिर्मितीचे CIRO आले होते आज. त्यांनी आपलं कार्यालय बघितलं. त्यांना सांगितलं आता आमचं औरंगाबादचं पण कार्यालय बघा तुम्ही, आमचं ट्रेनिंग सेंटर बघा. इथले अधिकारी इथे येऊन ते सांगतात की महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचं अत्यंत सुंदर आखीव रेखीव इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हे कोणाच्या मार्गदर्शनामुळे झाले? समजा दूरदृष्टी नसती पाटील साहेबांनी कार्यकर्त्यांनाच घडवलं नसतं तर एवढं सगळं साधन संसाधन आपण निर्माण करू शकलो असतो मित्रांनो? नाही करू शकलो असतो. आणि जर राईट डिरेक्शन देणारा जर नेता आपल्या सोबत असेल तर आपण काय करू शकतो ते सगळं करू शकतो. मला असं वाटतं की म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग जे केलं खऱ्या अर्थाला संघटनेला त्या आदरणीय जारोंडे सरांच्या काळात खूप जास्त मोठ्या प्रमाणावर. पगारवाढीच्या चर्चेत म्हणजे एक काळ असा होता की ह्या इतर संघटना म्हणायच्या मागासवर्गीय संघटना असेल तर आम्ही पगारवाढीच्या चर्चेत बसणार नाही. पण मित्रांनो तो आपला अपमान सारखं ते त्यांनी केलं. आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टातून सांगितलं की नंतर कोर्टाने रिप्लाय दिला की तुम्ही मागासवर्गीय संघटनेला घेतल्याशिवाय तुम्ही पगारवाढीची चर्चा करू शकत नाही. आज आमची अशी परिस्थिती आहे. जोपर्यंत पगारवाढीच्या चर्चेत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन नाहीये तोपर्यंत पगारवाढीची चर्चा होऊ शकत नाही. म्हणजे मित्रांनो हे अभ्यासू वृत्तीने पगारवाढीचे प्रस्ताव बनवण्याचं काम त्या काळात आदरणीय पाटील साहेब, आदरणीय जारोंडे साहेब, आदरणीय हनवदे साहेब, आदरणीय घोडके साहेब या मंडळी अभ्यासू मंडळीने केलं. आमच्याकडे फौज आहे. मगाशी एक कार्यकर्ता सत्र झालं. एकच मिनिट सर, एकच मिनिट. कार्यकर्त्यांनी तर मित्रांनो कार्यकर्त्यांनी मगाशी सांगितलं की समर्पणाची भावना असली पाहिजे. यस, समर्पण आणि डेडिकेशन असलंच पाहिजे. त्याच्याशिवाय कार्यकर्ता हा परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की संघटनेला समर्पणाची भावना आणि त्याला कृतीची जोड जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत संघटनेला पुढे नेऊ शकत नाही. आता जे मगाशी दयानंद हाडके साहेबांनी आपल्याला आकडेवारी सांगितली त्या आकडेवारीच्या हिशोबाने जे क्लास 3 मध्ये किती लोक बाकी आहेत, क्लास 4 मध्ये किती लोक बाकी आहेत, जर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं आणि इथं जे माझे अभियंता बांधव बसलेले असतील त्यांनी देखील कन्व्हिन्स केलं आपल्या सबऑर्डिनेटला तर मला असं वाटतं की आपण रजिस्ट्रेशन मध्ये पुढे जाऊ शकतो. मित्रांनो या सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असताना आपण मला असं वाटतं तो सुवर्ण महोत्सव मोठ्या प्रमाणावर आपण मार्च महिना जरी असला तरी मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर काम आपलं महावितरणचं असतं डिस्कनेक्शन आणि याचं. तरी त्या या सगळ्या याच्यात आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आपलं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि 48वा वर्धापन दिनानिमित्त आपल्याला सगळ्यांना
खूप खूप शुभेच्छा देतो, मंगलमय सदिच्छा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय भारत.